नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्याच्या या हंगामामध्ये खरबूज आणि कलिंगड या पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होताना दिसत आहे. परंतु यावर्षी वाढलेल्या थंडीमुळे किंवा कडाक्याच्या थंडीमुळे या पिकाची वाढ होताना दिसत नाही. थंडीच्या हंगामामध्ये किंवा थंडीमुळे बऱ्याचशाच वेलवर्गीय पिकांची वाढ होत नाही आणि याचाच फटका कलिंगड आणि खरबूज पिकामध्ये सर्व शेतकऱ्यांना बसतो. आणि पुढे जाऊन कॅनॉपी डेव्हलप न झाल्यामुळे बरेचसेच फळं चांगल्या प्रतीचे बनत नाहीत किंवा उच्च गुणवत्ता मिळत नाही आणि सनबर्निंगचे बरेचसेच अडचणी येतात. तर या अडचणीवर मात करणं आता खूप सोपं आहे, कारण झायटोनिकचे नर्सरी किट जर आपण रोप लागवडीनंतर पहिल्या 5 दिवसामध्ये आणि पुन्हा त्याचा वापर 21व्या दिवसामध्ये जर केला तर लागवडीच्या कालावधीमध्ये दिलेल्या नर्सरी किटमुळे रोपांची वाढ चांगली होते, मर कमी होते आणि संतुलित अन्नद्रव्य उपलब्ध झाल्यामुळे वेलवाढ चालू होते. तसंच 21व्या दिवशी पुन्हा एकदा वापर केल्यामुळे तिथून पुढे जो लागणारा अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे किंवा भरपूर प्रमाणात जे अन्नद्रव्य लागतात ती मोठ्या प्रमाणावर इथे उपलब्धता करून दिली जाते नर्सरी किटमुळे. याचा वापर जो आहे झायटोनिक नर्सरी किट 2 किलो प्रति 200 लिटर पाण्यामधून 1 एकर क्षेत्रासाठी आळवणीद्वारे द्यावे. धन्यवाद.